रुद्र इथंच असतो काय? हो काय? काय रुद्र फार आवडतं कलरिंग, आर्टिस्ट होतोय तो, मग पेंटर. ते गुरुवारी मला मॅडमनं फोन लावून द्या, आम्हाला बाजारात जायचं आहे. कधी? मी गुरुवारी आता हा गेला तर गुरुवारी सुट्टी होती ना? नाही, गुरुवारी सुट्टी होती. नाही नाही, म्हणजे लवकर सकाळी बोलले असतील ना, सकाळीच बाजार भरला तेव्हा, कारण मी गुरुवारी होते ना. लेट आले तुम्ही. हां म्हणजे अगोदर नाही, मी शाळेच्या वेळेतच आलेली. मला वाटतं ते तुम्ही सकाळी जातात ना बाजारात, तेव्हा बोलले असतील. लवकर येतो ना. हां 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 हां, तेव्हा तिकडे आले, मी पेंडिंग हीच करत होतो, काहीतरी तिकडे करत होता. हां 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 आले आणि मला सांगतात मॅडमला बोलवा. त्या दिवशी एक दिवशी गुरुवारी सुट्टी होती, काय होतं सण, तेव्हा पण सांगत होते. म्हटले मॅडम उद्या सुट्टी आहे, पण तुम्ही या, आपल्याला बाजारात जायचं आहे. म्हटलं रोज रोज प्रत्येक गुरुवारी म्हटलं सर आपल्याला म्हणजे तुम्ही तिथेच जा शिकायला. मी आता बाजारात दुकान टाका. हां तेच ना. हे काय हाताला काय झालं रे? खेळ. आणि तुला पेपर आहे ना, मग तू अभ्यास नाही करत. हे बघ कसा मस्त अभ्यास करतायत. पहिलाच नंबर येणार आहे आता यांचा. रुद्र चित्रकलेचा अभ्यास करतोय ना रुद्र? है ना रुद्र? सरांच्या घरी जा तू आता सुट्टीमध्ये. तू पण पेंटर हाऊ? कुठे? मग आज काय माहिती का, जागतिक वसुंधरा दिन. तर आज तुम्ही मस्त पृथ्वीचं चित्र काढा मग आणि मला दाखवायला आणा. आणतील का? कोण कोण आणेल? एकदम छान त्या दिवशी काढले तसे मस्त पृथ्वीचं चित्र काढायचं. तू पण मस्त काढलेलं, पण आता पृथ्वीचं काढायचं की पृथ्वी आपल्याला वाचवायची आहे. मग काय काय करायचं ते चित्रात दिसलं पाहिजे, कळलं काय? आणतील दाखवायला? मस्त काढा, मग मला कळेल कोण पेंटर आहे, रुद्र की तू. आणि आज आपला कुठला पेपर? तू पण काढणार? ठीक आहे, पण पेपर झाल्यावर. आज कुठला पेपर आहे आपला? अरे मराठी आहे टाइम टेबलमध्ये. आपल्याला इंग्लिश घ्यायचा का? तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करून आले, मग आता तुम्ही मराठीत नापास होतात काय ना? दाखवा बरं इंग्लिशमध्ये बोलून. व्हॉट इज युअर नेम? तू नको रे. व्हॉट इज युअर नेम? विपुल, व्हॉट इज युअर नेम? काय बोलायचं मग? व्हॉट इज युअर नेम म्हटलं, सांगितलं होतं ना. आता दादानी पण सांगितलं. सांग रे दादा तू, व्हॉट इज युअर नेम? हां, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? हां, व्हेरी गुड. तुम्हाला तर येतेच ना. हां, पहिलीच आहे ते. शेळ्यांची बकऱ्यांची गोष्ट ना. तुमचा कुठला पेपर आहे आज? मराठी. हां नाही चालले. काय घ्या? फुल आलं माझ्यासाठी. कुठून आणलंस? हां, डे स्कॉलर मुलींनी आणलं. मग तू लाव ना. कुठे? तू लावलंच नाही, पण ते वेगळं लावलं तू. पक्के आहेत? मग घेऊ मी शिवण्या? नक्की. थँक्यू भाग्यश्री, थँक्यू सो मच. काय मग संजना, झालं का अभ्यास? सगळे मुलं अभ्यास करतात ना. संजना आणि वैष्णवी, शिवण्या इथं बसल्या. केलेला? कधी केलेला? पुस्तक वाचले? मग फक्त पुस्तक घेऊन राहिली? भरले पुस्तक कशाने? चिखलानी? पेन्सिल खाल. मग न वाचता कसं काय भरता आलं तुला? पुस्तक लिहायचं म्हटल्यावरती वाचायलाच लागतं ना. वैष्णवी तू ग, आज मराठीचा पेपर आहे आपला. आता मस्त मस्त लिहायचा, नाही तर मी नापास. किती दिवस? 3 दिवस मराठी घेतलं तर 2 दिवस. हे घेतलं नाही तर तुम्ही दुसरीला जातील का? पहिले तच राहावं लागेल मग तुम्हाला. हां, मग तुम्ही जाणार ना. अरे नका ना जाऊ. मॅडम मी तर फुल आणणार. मग ए तुम्ही नका ना जाऊ. आणि चीज पण आणणार. आणि विसरल्या तर? मी तर चीज पण आणणार. चीज नाही, चिंच.
चिंच कशी असते? लय गोड असते ना? हो गोड असते चिंच. खाली चिंच गोड असते. ओय चिंच गोड असते. आंबट बिसरं गोड बिसरं आंबट. बिसरं म्हणजे थोडं मॅडम मस्त लागतात. मस्त लागतात. कसं तोंड करता तुम्ही चिंच खाताना? पाणी येतं ना तोंडाला नाव काढलं तरी. मग आता झाडाच्या सावलीला बसल्यात मस्त, तर छान पुस्तक घेऊनच बसायचं. शिवण्याने सांगायचं वैष्णवीला, वैष्णवीने शिवण्याला काय काय सांगायचं, वाचायला लावायचं. आमचे एक गोड आंबा आहे, त्याचे आंबा आणले ना. गोड आहे आंबा. हो. आणि संपून आणि शाळा सुरू होईपर्यंत संपून गेले मग. मॅडम आमचे मोठे आंबे असतील ना, तर आम्ही बारके आंबे घरी आम्ही कापतो, चोखळतो म्हणजे चोखळतो म्हणजे तसे कापतो आणि त्यावर सांगू साखर टाकतो ना, खालतो. खाऊन टाकता काय नाही. निक्षा झाला का अभ्यास? इथं बसायचं मस्त झाडाच्या सावली खाली. ते बघ जया कशी अभ्यास करते बेंचवर बसून बघा. मॅडम एकनाथचा भाऊ सांगू लढायला लागला, मी मारलं ना त्याला, तो कपडे धुवाय देत होता ना, तर मारलं ना, तर रागावून बसला. कोण रागावून बसला? एकनाथ. मुलांना सोडलं ना, तर मुलं सगळी गेली ना, तर एकनाथ साकोरला बसलेला शिक्षक मॅडम हाकते ना, तरी मग मुख्याध्यापकाला सर ना हुकलून ना बसवला. मग गंगारामने मॅडम आणलं नाही, ते बसवलं मॅडम हाताला मॅडम धरून आणते मॅडमनी, आणि तिथे बसवलं. सर आलं मग पटकन आला ना उठून. मॅडमनी तिथं आणलेला बसवून ठेवलेला. मुखदम सरांनी पायरीस आणले ना, पाय पडलं मग आत नेलं बिस्किट आणलं ना, कुत्र्याला बिस्किट वाटलं. कुत्र्याला द्यायला सांगितले बिस्किट आणि पायरीच्या पाया पडायला लावलं का ऑफिसच्या? आपण माझी छोटी बहीण ना, माझी मामाची मुलगी, तर ती बाळवाळ्यात माझे हंगू डान्स घेतलेले ना, तर त्यांची मॅडमनी 100 दिलेले. काय पैसे 100 रुपये डान्स झाल्यावर? तुम्हाला पण भेटलेले ना, तुम्ही डान्स घेतलेला तेव्हा, आठवतं का? मॅडम आमच्या साहेबसोबत तिसरीला पाहतो. तिसरीला येणार आहे. सरांना बोलायला सांगायचं सुट्टीमध्ये आईला येऊन. आहे का नाही आर्यन? झाला आर्यन अभ्यास? मॅडम मम्मी सांगलेलं. हा, मग मम्मीला सांगायचं की मेच्या सुट्टीमध्ये किंवा जूनमध्ये शाळा सुरू होईल ना, तेव्हा सरांना शाळा सुरू व्हायच्या पहिले येऊन भेटायचं आणि विचारायचं. चला आता पेपरची तयारी करायची ना. मी लवकरच आली आहे, अजून शाळा भरायला वेळ आहे. हा, शाळा भरायला वेळ आहे अजून. पेपर आता घेणार. सगळे मुलं बाहेर आहे म्हणते लवकर नाही आली. लवकरच तर आली मी. कुठे वाट पाहत होती तुम्ही? रोजच वाट बघतात. हा घेणार. काय रे, माती काय घेतली तू? काय बघू त्याच्यात? कशासाठी देती माती? नुसतीच पाऊस पडल्यावर मस्त वास येतो है ना मातीचा. तुम्ही का ड्रॉवर मधून माझं पुस्तक काढता? ड्रॉवर मध्ये ठेवून द्या. चला आपल्याला लागतं ना प्रश्न उत्तर विचारायला. जया झाला अभ्यास? जया कशाचा अभ्यास करते? गणिताचा? आज तर मराठीचा पेपर आहे. केस वगैरे विंचरून यायचे नीट. वैष्णवीने मस्त लावले विंचरले गजरा. झालं रुसलेला ना, सांगितलं मला वैष्णवीने ते. बरं चला तुम्ही केस वगैरे नीट विंचरून या. आता आपण वर्गामध्ये बसू आणि शाळा भरल्यावर पेपर घ्यायचा लगेच. नाही पण वर्गात या मग थोडा वेळ. हा, फुल मला दिला आता बाळा, तू लाव आता. पिन घे आणि इथे लावून दे. पेपर घ्यायचा आहे, पण पेपरच्या टायमिंगलाच पेपर घ्यायचा असतो. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. चला तोंडी परीक्षा घेऊया आपण. चला पळा वर्गामध्ये. पाहिजे लावा. मुलीने दिलं लावा ना. कुठे? पहिल्यांदा तोंडी परीक्षा घेऊ. चला चला वर्गात या. झाला का अभ्यास? अभ्यास झाला? अगं अभ्यास झाला का पेपरचा?
अगं पेपरचा अभ्यास झालाय का? हा मग नीट तर बसा आणि तुमच्या बॅग वगैरे नीट लावत जा. आम्ही ऍक्टिव्हिटी घेतो दुपारी तर मग त्या बॅग वरती मुलांचा पाय जातो है की नाही.